बुवा समजा या परिसरात नेहमी समजा हे चोराचं नेहमी चालूच आहे. धुमाकूळ नागरिक भयभीत होते. आम्हाला पोलिसांनी समजा संरक्षण द्यावा, गाडी राऊंडला ये जावा इकडं वस्तीवर आणि वस्तीवरून मालेवाडीकडं ती गाडी निघ जावा, एवढी आम्हाला बुवा पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे. चोर आले, आम्ही खूप घाबरलो. मी पळत गेले, माझ्या गुडघ्याला लागलं. मग लेकर बाळ मला बोलता येत नाही. खूप घाबरलोत. मालक असे आरडे, आम्ही सगळेच आरडोत. मुलगा सून होते ते बी आरडे, बारीक मूल होतं ते बी पडलं आमचं बाजावरून. आणि माझा मोठा मुलगा इतका तिकडं सरळ देश सांभाळितो तरी माझ्या घरावर दरोडा आला. म्हणजे ही कोणची हे आम्हाला तिकडे सरळ ती मुलगा आहे ती सरळ देश सांभाळितोय ना. आणि रात्रीच्या टायमाला आम्ही 2 जण पाहिले. मग कितीक होते कितीक नाही आम्हाला काय माहिती आहे. आणि तसं जर आम्हाला मारलं तर काय करायचं आम्ही. तुम्ही आमची सोयी करा. दगडं फेकले. कोण येत आणि काय आहे, तुम्ही ही सोयी करायची, थोडी विनंती करायची. तुम्हाला विनंती करते मी बी. आणि तुम्ही हे संरक्षण आमचं जरा नीटनेटकं करा. पोलिसांनी इकडे राऊंडला जायचं रच राखा. स्वारी येते तर जवळून जाते तर माहीत होत नाही. तर अंधारात काही दिसत नाही. त्याच्यामुळं लेकरं बाळ आमचे भेट येतं, आडत येतं. कसं रचच लेकराच्या पायात इतका मोठा खेळा शिरला तर घेऊन पळालं तर काय, एखादं आपटलं डोपाटलं काही झालं मग काय करायचं. आपण असं म्हणतो हा आपला महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आपला हा पाथर्डी तालुका एक देवदेवतांचा तालुका, साधू संतांचा तालुका. या तालुक्यात संत महंत आहेत, यांच्या मोठमोठ्या समाधी आहेत. आपण सर्व त्या संतांचे पाईक आहोत. परंतु काल 2 दिवस होऊन गेले. या ठिकाणी जो व्यक्ती या देशासाठी राबतोय, या देशाच्या सीमेवर आपलं रक्षण करतोय आणि यांच्याच घरावर या ठिकाणी त्याशी दरोड्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. दगडफेक या ठिकाणी झाली. कारण की या घरातील हेच आपण जर पाठीमागे वस्ती पाहिली तर या वस्तीतून एक जवान आपल्यासाठी या जम्मू काश्मीर त्या ठिकाणी काम करतो. आणि जर त्यांच्याच घरावर दरोडा पडत असेल तर हे कुठंतरी एक गांभीर्याचं या ठिकाणी आपण लक्ष घातलं पाहिजे. हे कुठंतरी खंत व्यक्त केली पाहिजे. आता ही जी आमची या ठिकाणी वस्ती आहे 40-50 घरं आहेत. या घराला एक तर काय लाईटीचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आम्ही खासदार आमदार यांना निवेदन दिलेले आहेत. सिंगल फेजच्या प्रस्तावासाठी त्या ठिकाणी सांगळे साहेब आहेत आपले अभियंता, त्यांच्याकडून बजेट तयार करून इस्टिमेट बनवून त्या ठिकाणी खासदाराला दिलेला आहे. अजून त्याच्यावर त्यांनी बजेट कुठल्याही प्रकारचं टाकलं नाही. मी आमदार खासदार यांनाही फोन केले परंतु साधे ते फोन पण रिसिव्ह करत नाही. मी त्यांची आज भेट घेणार आहे पाथर्डीला त्या ठिकाणी जाऊन. या आमच्या लाईटीचा प्रश्न, या गोरगरिबाचा प्रश्न त्यांच्यापुढे मी मांडणार आहे. मला एक सांगायचं फक्त आपले हे जे प्रतिनिधी आहेत फक्त इलेक्शन तेवढ्या गोष्टीचं असते. जर पूर्ण राजकारण जर मला तरी वाटत नाही ते करत असतील तेवढ्यापुरतं तेवढं इलेक्शन करून बाकीच्या गोष्टी त्यांनी सोडून द्यायला पाहिजेत. आणि या वस्तीवर या ढाकणवाडी गावावर त्यांनी थोडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या ठिकाणी आम्हाला जी सिंगल फेजचा आम्ही प्रस्ताव तयार करून दिलेला आहे त्याचे बजेट टाकून आमची सिंगल फेजची लाईट या ठिकाणी त्यांनी चालू करून